मी विचार सुद्धा करू शकत नाही. आणि बामणे साहेब तालुक्याचे आमदार इथंच येऊन म्हणतात की यांना काय दादा गेल्याचं दुःख नाही झालं. हे फक्त दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावनेचं आणि त्यांच्या सहानुभूतीचं राजकारण करून मतं मागवतात. ते राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट झालेली. एखाद्या तालुक्याच्या आमदारला असं बोलणं शोभतं का? अरे आम्ही आजपर्यंत जे काही केले ते आदरणीय अजितदादांच्या नावाने केले. दादा आपल्यात नाही, पण दादांची कामं इथं बोलतात. आम्ही दादांच्याच नावाने इलेक्शनला सामोरे जात आहोत. आम्ही काही तुमच्या नेत्याचं नाव नाही सांगत. आणि अशी प्रकारची भाषा जर त्यांची असेल तर माझं तर जाहीर आव्हान आहे, नका करू मतदान. राष्ट्रवादीला मशालीला मतदान करूच नका. काय करायचं त्यांना करा, पण त्यांनी आमचा दादा परत आणून द्या. आमचा माणूस गेलाय घरातला आणि त्याच्याबद्दल अशी विचार, अशी वृत्ती एखाद्या व्यक्तीची असू शकते. अरे निवडणूक आज आहे, परत 5 वर्षांनी आहे, येतील जातील. ठीक आहे, माझा पराभव झाला, मी पुढे उभा राहील नाही राहील ते पुढे आम्ही बघून घेऊ. पण निवडणुकीसाठी तुम्ही जर अशी भाषाने अशी वापरत असाल, हे जुन्नर तालुक्याची सर्वसामान्य नागरिक सहन करणार आहे का? इथं बसलेला प्रत्येक नागरिक, तुम्ही माझ्या आणि आमच्या पक्षाच्या पाठीमागे म्हणून त्या प्रेमा खातर इथं बसलात. इथं बसलेला प्रत्येक नागरिक जो तिथं कठाड्यावर आणि तिथं हॉटेल पैसे असेल किंवा तिथे बसला असेल, मला त्यांना विचारायचं की अशा प्रसंगाला आम्ही कसं समोर जाऊ शकतो. नाही करायचं मला. ही भावना माझी जी होती, 3 दिवस मी बारामतीमध्ये होतो. मी पवार साहेबांना भेटलो, मी सुनेत्रा वहिनींना भेटलो, सुप्रियाताई होत्या, सगळ्या बरोबर. रोहित पवार होते, पार्थदादा होते, राजूदादा होते, रणजितदादा होते. त्यांनी सांगितलं, अरे हे अजितदादांनी उभे केलेत माणसं आणि तू जर असं करायला लागलं कसं काय? जा म्हटले तिकडं. अशी जर आव्हानात्मक परिस्थिती दानाच्या जीवनामध्ये आली असती, 3ऱ्या दिवशी ते रणांगणात असले असते. जा आणि अजितदादाचे माणसं निवडून कसे येतील ते लोकांपर्यंत जाऊन सांग. ठीक आहे, आपण सगळीकडे कामं केली, पक्षामधले स्थित्यंतर घडल्यामुळे आपली काही लोक तिकडे गेले असतात.